व्हाय प्लॅनेट्स आर नॉट ट्विंकलिंग. कधी डेझर्ट मध्ये गेलात का? मग कधी कडक उन्हात कधी प्रवास केलाय का? आणि शिमगा साजरा केलाय का कधी? आज काय झालं, आज आमची आई म्हणाली, म्हणजे आई काय म्हणाली ते अगोदर सांगतो, की आमचा चिंटू आज बाहेर खेळत होता. ठीक आहे. आता आपलं कसं आहे, तिकडे चिंटू आमचा शेजारचा काकूचा मुलगा आहे आणि तो कसा आहे, थोडासा तो सावळा आहे रंगाने. ठीक आहे. मग त्याचे मित्र त्याला चिडवतात, त्याचे मित्र त्याच्यापेक्षा थोडेसे गोरे. ठीक आहे. पण त्याचे मित्र त्याला चिडवतात, हे काळ्या 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 म्हणून. ठीक आहे. मग चिंटू रडत रडत आला. मग रडत आल्यानंतर आता काकू म्हणाल्या, काय झालं बाळा? आता काकू हे म्हणत असताना हे आईनेही पाहिलं. ठीक आहे. आणि मग तो काय झालं काय झालं म्हणतो, तो ऐकच ना, तो रडायलाच लागला. मग आम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला, रडत असेल, एवढं का रडत असेल? ठीक आहे. परंतु चिंटू काही केलं आहे की ना, मग चिंटू रडत रडत सांगायला लागला हळूहळू. मग आमची जेव्हा आई त्याला विचारली, तेव्हा तो हळूहळू रडत रडत सांगायला लागला, काय की काकू काकू, आणि ते काय मला बारके ना, ते ते मला माझे दोस्त माझे मित्र मला काळं काळं म्हणून चिडवल्यात आणि मला काळं काळं म्हणाल्यात. मग आमची आई म्हणली, मग काय झालं? तर ते म्हणलं, मला चांगलं वाटणं झाले, सगळे सगळे गोरे गोरे आहेत आणि मला चिडवायला लागलं. मग आता आता चिंटू बघा किती बालमनाचा आहे. त्याला आपण असं तर म्हणत नाही की हा मग काळाच आहेस, काय आहेस तर आहेस, असं तर म्हणता येत नाही, कारण तो मोठा नाही समजून घेणे एवढा. मग आमच्या आईने म्हणलं की बाळा, तू काळा नसून तू शुक्र ताऱ्यासारखा आहेस, तू चमचमतायस, तू लखलखतायस. मग असं म्हणल्यानंतर चिंटूला काय कळालं नाही, पण तारा म्हणल्यानंतर चिंटूला एवढं कळलं की आकाशातल्या चांदण्याची गोष्ट त्यांनी करतायत आणि मला त्यांनी तारा म्हणतात. ठीक आहे. असं म्हणल्याबरोबर चिंटू हसायला लागला आणि सगळे आम्ही खुश झालो. ठीक आहे. म्हणजे आम्हीही त्याच्यानंतर आता लहान लेकर रडायचं बंद केल्यानंतर आपणही खुश होतो ना. ठीक आहे. मग आम्हीही खुश झालो. मग हे सांगण्यामागचं कारण बघा, आमच्या आईला शुक्र तारा हा चमचमता लखलखता हा रेफरन्स कुठून भेटला हो? हा, हे तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? आता नेहमी तारा चमचमतो लुकलुकतो हे तर आपण पाहिले, पण तो चमचमतो लुकलुकतो हे कोण्या कारणाने होतं हे आपल्याला कधीच माहित नाही. बरं चला, त्या अगोदर मला एक 2-3 क्वेश्चनचे आन्सर द्या. मी ते क्वेश्चन दिलेत. काय कधी डेझर्ट मध्ये गेलात का? मे बी गेला नसाल किंवा गेला असेल किंवा त्याला टीव्हीवर पाहिलं असेल. ठीक आहे. मग कधी कडक उन्हात कधी प्रवास केलाय का? हे तर 100% प्रत्येकाने केलं असेल आपल्याकडे. ठीक आहे. जर मराठवाड्याचा असेल तर 100% केलायच. आणि शिमगा साजरा केलाय का कधी? शिमगा म्हणजे बघा होळी वगैरे आपण त्याला म्हणतो, होलिका दहन जे करतो ते कधी साजरा केलंय का बघा? डेझर्ट मध्ये काय होतं बघा, आपल्याला मृगजळाचा एक म्हणजे प्रकार पाहायला मिळतो. काय तर आपल्याला डेझर्टमध्ये दूर ठिकाणी पाणी असल्याचा भास पाहायला मिळतो. ठीक आहे. आपण त्यालाच मिराज असं म्हणतो इंग्लिशमध्ये आणि मराठीत त्याला मृगजळ असं म्हणतो. म्हणजे पाणी असल्याचा भास आपल्याला होतो, पण त्या ठिकाणी पाणी असतं का? हो, नसतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण कडक उन्हात प्रवास करतो तेव्हा आपल्याला झळा लागतात, पण जेव्हा आपण रोडच्या साईडने पाहतो तर आपल्याला असं वाटतं की ती जमीन हालायला लागली. ठीक आहे. म्हणजे त्या ज्या वाफा आहेत त्या हालायला लागल्यात. हे कधी होतं हेही आपण पाहिलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा शिमगा असतो बघा, त्याच्यात म्हणजे जाळ लागलेला असतो आणि त्याच्या शिमग्याच्या त्या जाळेच्या एकदम टोकाला जर पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की ती जागा हालायला लागली. ठीक आहे. तिथून काहीतरी वेव्स पास होत आहेत असं आपल्याला एक साहजिक दिसून येतं. ठीक आहे. आता ह्या 3 गोष्टी सांगण्यामागचं कारण काय बघा, एक तर त्याचं रिझन असं होतं की लोकल ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स अफेक्ट रिफ्रॅक्शन ऑफ लाईट टू सम एक्सटेंट. म्हणजे जे रिफ्रॅक्शन लाईटचं होतं ते लोकल ॲटमॉस्फेरिक कंडिशन काय करतात, सम एक्सटेंटला इफेक्ट दाखवतात. ठीक आहे. इफेक्ट करतात असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. म्हणजे ते एका प्रकारे ते बरोबरच आहे. पण त्याचं मेन रिझन बघा, आता एअर नियर द हॉट रोड, म्हणजे आपण जो प्रवास केलाय डेझर्ट आणि होली प्लेन्स मध्ये जे शिमगा आपण साजरा करतो ते काय होतं, हॉट अँड सो रेअर दॅन एअर अबाव इट. म्हणजे कसं होतं, ह्याचं मिनिंग काय, एक तर जी वरची एअर आहे ती डेन्स आहे म्हणून ती संत आहे, परंतु जी खालची एअर आहे जी शिमग्याच्या ज्या फ्लेम्स पासून जवळ आहे किंवा जमिनीच्या सरफेस पासून, सरफेस आता गरम आहे बघा, जमिनीचा सरफेस डेझर्ट मध्ये जमीन ती वाळू कशी असते, गरम असते. त्या सरफेसच्या नियरची एअर कशी आहे, रेअर आहे, कारण ती हॉट आहे म्हणून, आणि त्याच्यावरची जी आहे ती डेन्स आहे. म्हणून आपल्याला ह्या सर्व कारणामुळे, ह्या गोष्टीमुळे आपल्याला कसं वाटतं, तिथं मिराज असल्याचा भास होतो किंवा ती जमीन हलते असं वाटते. आणि हेच कारण होतं कशाचं, आपल्याला मिराज फॉर्म होण्याचं. ठीक आहे. आता मग आता ट्विंकलिंग ऑफ स्टार्स आपण कसं पाहतो हे देखील आपण पाहूयात. ठीक आहे. ट्विंकलिंग कडे जाण्या अगोदर आपण जाणून घेऊयात की पहिल्यांदा काय झालं. त्या अगोदर एक नोट पॉईंट घ्या, काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स गोज इन्क्रीजिंग ॲज वी गो टू इन्क्रीजिंग हाईट्स. म्हणजे जसं जसं आपण वरती जाऊ तसं तसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा वाढणार आहे. आणि जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढला तर लाईट जास्त प्रमाणात त्या मीडियम मध्ये बेंड करेल किंवा तिकडे त्या हाईटवर ते लाईट जास्त प्रमाणात बेंड होईल टुवर्ड्स नॉर्मल, समथिंग लाईक दॅट. कळलं का? किंवा अवे फ्रॉम नॉर्मल, पण बेंडिंग जास्त होईल. ठीक आहे. फर्स्ट केस मध्ये काय केलं, आपण रोडवर प्रवास केला आणि डेझर्ट मध्ये गेलतो. ठीक आहे.
मग आपण डेझर्ट मध्ये तर गेलतो, आता राजस्थानच्या बघा तिकडे तिकडे गेलतो, आणि आता मराठवाड्यात आपण गेलतो त्या रोडवर हॉट उन्हात किंवा कडक उन्हात गेलतो. ठीक आहे. मग तिथं काय झालं, डायरेक्शन ऑफ लाईट रेज कमिंग फ्रॉम डिस्टन्स, म्हणजे आपण जेव्हा लॉंग डिस्टन्सला पाहतो तेव्हा डायरेक्शन ऑफ लाईट कमिंग फ्रॉम डिस्टन्स कीप्स चेंजिंग अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, म्हणजे जसे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आहेत त्याप्रमाणे ते चेंज होत राहते डायरेक्शन. ठीक आहे. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढला तर त्याची बेंडिंग जास्त होणार, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी झाला तर त्याची बेंडिंग कमी होणार, आणि ते एका प्लेनमध्ये लाई करणार, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. मग त्याच्यानुसार ते चेंज होत राहणार. रेज कमिंग फ्रॉम डिस्टंट ऑब्जेक्ट, म्हणजे जेव्हा मग आता लांब आपल्याला मृगजळासारखं दिसतं, लांब पाण्यासारखं दिसतं. ठीक आहे. मग तेव्हा जेव्हा त्या ऑब्जेक्ट पासून, दूरच्या ऑब्जेक्ट पासून रेज येत असतात तेव्हा काय होतं, अपियर टू बी कमिंग फ्रॉम द इमेज ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजे असं ते आपल्याला वाटतंय की त्या इमेज जी आहे ती बनलेली इमेज, त्या इमेज पासूनच काय ते रेज येत आहेत आणि आपल्याला काय तो ऑब्जेक्ट दिसतो. म्हणजे काय, मग आपल्याला काय वाटतं, त्या ग्राउंड मधून ती इमेज फॉर्म झालेली आहे आणि आपल्याला असं वाटतं की ते पाणीच तिथं आहे की काय बाबा, आणि ते निव्वळ काही नसून फक्त मिराज आहे किंवा मृगजळ आहे. मिराज म्हणजे काय, जस्ट अन इल्युजन. ठीक आहे. म्हणजे तिथं काहीच नाही, फक्त असल्यासारखं वाटतंय, एवढं आहे. आता सेकंड केस मध्ये आपण काय केलं, होली फायर, म्हणजे काय, शिमगा वगैरे, शिमग्याला आपण काय केलं, होळी पेटवली आणि आपण नारळ टाकले, आपण नारळ भाजून खाल्ले, पण आपण तिथं काय ऑब्झर्व केलं का, नाही सर, आम्हाला काय माहितीच नाही. ठीक आहे. चला आता माहित करून घेऊ, काय डायरेक्शन ऑफ लाईट रेज कमिंग फ्रॉम ऑब्जेक्ट बियॉन्ड होली फायर चेंजेस, म्हणजे ते जर शिमगा जो पेटवलेला असतो, आपण जो तो उडवा पेटवलेला असतो, त्याच्या जर पाठीमागून जी डायरेक्शन असते लाईट रेजची, ती चेंज होते ऑब्जेक्टच्या नुसार. ठीक आहे. मग ड्यू टू चेंजिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अबाव फायर, सो ऑब्जेक्ट्स अपियर मुव्हिंग. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बघा, जसं जसं हाईटला जाईल तसं तसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढला, पण जसं हाईट कमी होते ते तसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी झाला असं म्हणता येईल. म्हणजे काय, मी जर असं म्हणलं की इथं फायर चालू आहे, ठीक आहे, इथंपर्यंत असा असा, आता माझं फायर पण काढता येईल मला, असं 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 फायर चालू आहे आणि इथं तो काय पेटवलंय आपलं. ठीक आहे. आणि हे झालं ग्राउंड. इथं काय होईल, एअर कशी असेल, रेअर, कारण हॉट आहे, आणि इथं काय असेल, एअर असेल ती डेन्सर असेल, म्हणजे इथला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असेल, आणि जो जसं जसं वर जाईल तिथला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असेल. मग जेव्हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी झाला तेव्हा आपल्याला ऑब्जेक्ट हे मूव्ह करतायत किंवा हलतायत असं आपल्याला जाणवून आलं. ठीक आहे. सो आपल्याला कळालं की इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स ऑन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट सीन इन ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, म्हणजे ते ट्विंकलिंग ऑफ स्टार्स आहे त्यामध्ये सुद्धा इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फेअर आपल्याला किंवा ॲटमॉस्फेरिक कंडिशन आपल्याला इफेक्ट पाहायला मिळतो. ठीक आहे. मग आता ट्विंकलिंग ऑफ स्टार्स हे आपण शिकतोय, तर स्टार म्हणजे काय हे शिकणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग स्टार म्हणजे काय, तो एक असतो सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट, सीन इन नाईट, म्हणजे आपण त्याला रात्रीच पाहू शकतो, कारण सूर्याच्या प्रखर तेजामध्ये आपण त्याला पाहू शकत नाही. अपियर्स एज अ पॉइंट सोर्स व्हेरी लॉंग डिस्टन्स, पण तो कसा पॉइंट सोर्स सारखा आपल्याला दिसतो ट्विंकल करताना, कारण त्याचा डिस्टन्स हा आपल्यापासून खूप 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 दूर आहे. ठीक आहे. म्हणजे लाईट इयर्स मध्ये असेल तो डिस्टन्स. ठीक आहे. मग आता इथे काय झालं, आपल्याला पहा, इथं हा स्टार तो रेअर मीडियम मधून, म्हणजे व्हॅक्युम कसा आहे रेअर, तर रेअर मधून आपल्या अर्थ मध्ये म्हणजे आपल्या डेन्सर मीडियम मध्ये तो येत आहे. ठीक आहे. म्हणजे तो टुवर्ड्स नॉर्मल काय होतं, बेंड होतं. ठीक आहे. ॲज डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीजेस, म्हणजे जशी जशी एअरची डेन्सिटी वाढेल कुठं, आपल्या अर्थच्या ॲटमॉस्फिअर मध्ये. ठीक आहे. तेव्हा काय होईल, विथ लोअरिंग हाईट अबाव अर्थ सरफेस, मग जसं जसं त्या अर्थ सरफेसचा डिस्टन्स कमी होईल, त्या स्टारची येणारी रे आणि त्या अर्थच्या सरफेस मधला, तसं तसं काय होईल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑल्सो इन्क्रीजेस, मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा इन्क्रीज होतो, कारण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि डेन्सिटी याचं काय डायरेक्ट रिलेशन आहे, म्हणजे डेन्सिटी वाढली तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा वाढेल. नाउ जस्ट इमॅजिन, काय इमॅजिन करायचंय, स्टार लाईट कमिंग टुवर्ड्स अस. ठीक आहे. ही स्टारची जी लाईट आहे ती आपल्या दिशेला ट्रॅव्हल करते किंवा आपल्या बाजूला आपल्या दिशेला ती येते. ठीक आहे. ठीक आहे. मग काय होतंय, ट्रॅव्हल्स फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम. आता अर्थचा जो सरफेस आहे, जो अर्थचा जो म्हणजे मीडियम आहे, अर्थ हेच समजा आता पूर्ण मीडियम आहे. ठीक आहे. मग अर्थ हे मीडियम कसं आहे, डेन्सर आहे, आणि अर्थच्या वरी गेलं तर आपल्याला वाकून पाहायला मिळेल किंवा ते, मग तो कसा होईल, तो रेअर मीडियम होईल. ठीक आहे. मग स्टारची जी लाईट काय होईल, तो रेअर मधून डेन्सर मध्ये येईल. मग काय होईल, रेअर मधून डेन्सर मध्ये आल्यानंतर त्याची मुवमेंट किंवा त्याची बेंडिंग टुवर्ड्स नॉर्मल खूप जास्त पाहायला मिळेल. ठीक आहे. म्हणजे बघा, आता स्टार लाईट खूप लांब आहे, तिथून ते येत येत बेंड 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 होत होते. ठीक आहे. म्हणजे खूप सारं बेंड होईल. मग काय होईल, सो स्टार अपियर्स हायर दॅन दे आर. मग स्टारचं अपियरन्स कसं होईल, तो आपल्याला एकदम उंचावरती वाटेल, पण तो कसा आहे, या दिशेला, म्हणजे आपला स्टार जर अशा दिशेला असेल पण तो ह्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे कसा एकदम हायर, पण तो तेवढ्या हाईट वरती असतो का, नसतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्या डायग्रामद्वारे बघा कसं एक्सप्लेन केलंय.
स्टार इथं आहे, तो इकडे येतोय, रेअर मीडियम आहे. डेन्सर मीडियम आल्यानंतर तो कसा होतं, नॉर्मल कडे झुकतोय, म्हणजे नॉर्मल कडे बेंड होते. मग आता आपण जेव्हा नॉर्मलची काय केली, एक्स्ट्रापोलेट केलं त्याला, त्या रेषेला, तर हा स्टार आपल्याला इथं पाहायला मिळतो. म्हणजे इथं वाढली त्याची हाईट, परंतु तो ऍक्च्युअल कसा आहे, इकडं म्हणजे लोअर हाईटला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला त्या स्टारची हाईट पाहायला मिळते. आता बघा फिगर नंबर 6.6 आणि 6.7 पहा पुस्तकामधले. ठीक आहे, ते फिगर पाहिलात तेव्हा काय लक्षात येईल, अपॅरंट पोझिशन ऑफ स्टार कीप्स चेंजिंग अ बिट. म्हणजे जी अपॅरंट पोझिशन आहे स्टारची ती कंटिन्युअसली थोडीशी चेंज व्हायला पाहायला मिळते. अपॅरंट म्हणजे स्टार तिथे नाहीये, पण आपल्याला तो तिथे असल्याचा भास होतो. ठीक आहे, ती पोझिशन कंटिन्युअसली किंवा चेंज झालेली थोडी थोडी आपल्याला पाहायला मिळते. का? ड्यू टू मोशन ऑफ ऍटमॉस्फेरिक एअर डेन्सिटी अँड टेम्परेचर. ती जी ऍटमॉस्फेरिक एअर डेन्सिटी आहे आणि जे टेम्परेचर आहे, त्या दोन्ही कारणामुळे आपल्याला ती स्टारची पोझिशन, अपॅरंट पोझिशन चेंज पाहायला मिळते. ठीक आहे, ड्यू टू दिस चेंज पोझिशन अँड ब्राईटनेस ऑफ स्टार्स कीप्स चेंजिंग कंटिन्युअसली. आणि त्या चेंजमुळे काय होतं, पोझिशन जी असते स्टारची ती आपल्याला कंटिन्युअसली चेंज पाहायला मिळते. त्याची जी ब्राईटनेस असते, त्याची जी प्रखरता असते, ती देखील कंटिन्युअसली चेंज झालेली पाहायला मिळते. आणि त्याच्यामुळेच काय होतं, आपल्याला ऍट लास्ट कळतं की स्टार अपियर्स ट्विंकलिंग, म्हणजे ट्विंकलिंग ऑफ स्टार्स हा फेनॉमेना आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, आता आपल्याला कळलंय की ट्विंकलिंग ऑफ स्टार्स कसं होतं, कशामुळे होतं. ठीक आहे, पण आता एक क्वेश्चन तुम्हाला पडला असेल, काय, व्हाय प्लॅनेट्स आर नॉट ट्विंकलिंग. म्हणजे प्लॅनेट्स जे आहेत ते ट्विंकल का बरं करत नाहीत, स्टारच ट्विंकलिंग का बरं करतो, म्हणजे लुकलुकतो का बरं स्टार, पण प्लॅनेट जे आहेत ते का बरं लुकलुकत नाहीत, ते एका जागी संत असल्यासारखे का बरं दिसतात. ठीक आहे, त्याचं आता बघा सोपं जे एक्सप्लेनेशन होतं ते अशा प्रकारे, प्लॅनेट्स मच क्लोजर कम्पेअर टू स्टार्स. एक तर स्टार कसे आहेत, खूप दूर आहेत, त्या कम्पॅरेटिव्हली प्लॅनेट्स कसे आहेत, अर्थच्या खूप जवळ आहेत. ठीक आहे, सो डू नॉट अपिअर पॉइंट सोर्स. मग त्यामुळे काय होतं, जसं स्टार आपल्याला पॉइंट सोर्स वाटला, पण तो पॉइंट सोर्स आपल्याला प्लॅनेटच्या बाबतीत वाटणार नाही. ठीक आहे, बट कलेक्शन ऑफ पॉइंट सोर्स, म्हणजे एक पॉइंट सोर्स न भेटता ते कलेक्शन ऑफ पॉइंट सोर्स असेल, म्हणून ते खूप काय मोठा दिसतो. ठीक आहे, मग सो बिकॉज ऑफ चेंजेस इन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पोझिशन्स ॲज वेल ॲज ब्राईटनेस ऑफ इंडिव्हिज्युअल पॉइंट सोर्स चेंज. ठीक आहे, मग आता इथे कसं झालं, स्टारच्या बाबतीत होता एकच पॉइंट सोर्स, त्याच्यामुळे त्याच्यात जो काही चेंज होईल त्याची ब्राईटनेस जे काही ते फक्त एका पॉइंट सोर्सची होती. परंतु जेव्हा प्लॅनेटमध्ये आलो त्याला आपण काय म्हणलं, कलेक्शन ऑफ पॉइंट सोर्स म्हणलं. त्याच्यामुळे प्रत्येक पॉइंट सोर्स हा डिफरंट आर आय असतो, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, त्याची डिफरंट ब्राईटनेस असते चेंज होणारी. त्याच्यामुळे काय होतं, बट ॲव्हरेज पोझिशन ऑफ टोटल ब्राईटनेस रिमेन अनचेंज. त्याच्यामुळे त्यांची जी असते जी पोझिशन ती चेंज होते, त्याची ब्राईटनेस ही चेंज होते, परंतु ऑन अन ॲव्हरेज ती ब्राईटनेस आणि पोझिशन सगळं एकत्रच येऊन ठेपतं किंवा एकत्र येऊन थांबतं. ठीक आहे, त्यामुळे काय होतं, प्लॅनेट्स ट्विंकल झालेले आपल्याला दिसत नाहीत किंवा ते लुकलुकत नाहीत. ठीक आहे, अशा प्रकारे होतं आपलं हे आजचं लेक्चर ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. आता काय करा, हे लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं त्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि नवोदय सायन्स अकॅडमीला सबस्क्राईब करा. हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.